नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे 9 फेब्रुवारी 2026 आणि आपण आज सोमवार आहे. तर पूर्ण आठवड्याभरासाठीचा एंजलिक गायडन्स काय आहे आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुमच्यासाठी या आठवड्याभराचा एंजल मेसेज असू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. पाहूया या आठवड्यासाठी एंजलचा मेसेज आपल्यासाठी काय येतो. तारीख आहे तर 9 नंबरचं एक कार्ड आपण आधी काढणार आहोत, जे लास्टला बघणार आहोत. हे आहे 9 नंबरचं कार्ड, जे आपण लास्टला बघणार आहोत. आणि आता 3 कार्ड्स काढूयात एंजल्सचं काय गायडन्स आहे ते समजण्यासाठी. ओके, 2 कार्ड्स जम्प झालेले आहेत, जो की मेन गायडन्स असू शकतो एंजल्सचा आपल्यासाठी. एक टाइम लिमिट साठी येस आणि नो मध्ये एक कार्ड काढलेला आहे आणि एक एंजलिक गायडन्स. ओके, तर आधी आपण काढलेले कार्ड बघूयात. जो काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, जे काही प्लॅनिंग चालू आहेत, जे काही करायचं ठरवलं आहे त्यासाठी काय उत्तर आहे बघूयात. ओके, देअर इज समथिंग बेटर. म्हणजे जो काही विचार तुम्ही करत आहात त्याच्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी तुमच्याकडे आहे जे तुम्ही करू शकता, तर त्याचा जरूर विचार करा. त्याच्यानंतर आहे कधीपर्यंत तुमचं काम होऊ शकतं, विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स. काही महिन्यांमध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्येच तुम्ही ते अचीव करू शकाल. जे तुमच्याकडे दुसरं काहीतरी आहे, ज्याचा आत्ता विचार करत आहात ते नाही, ते सोडून तुमच्याकडे अजून चांगलं काहीतरी करण्यासारखं आहे, जे तुम्हाला काही महिन्यांमध्येच अचीव तुम्ही करू शकता. आणि एंजलिक गायडन्स त्याच्या कम्युनिकेट क्लिअरली. आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचा संवाद प्रॉपर असेल, कम्युनिकेशन असेल. ज्या कोणत्या गोष्टीबद्दल, रिलेशनशिप, फायनान्स असेल, बिझनेस असेल किंवा ऑफिस असेल, कोणत्याही प्रॉब्लेम बद्दल तुम्ही आता विचार करत आहात, तर त्यासाठी तुमचं संवाद प्रॉपर असेल, कम्युनिकेशन असेल, तर नक्की गोष्टी सॉल्व्ह होतील. आणि जे जम्प झालेले कार्ड होते त्यामध्ये होतं की यानंतरचं नो. सध्या तरी नो आहे. जो विचार ऍट प्रेझेंट तुमच्या माइंडमध्ये सुरू आहे त्यासाठी नो असा आन्सर आलेला आहे. तर थोडं थांबा, वेट करा. आणि एंजलिक गायडन्स जो जम्प झालेला कार्डचा होता तो आहे लेट गो. सगळ्यात महत्वाचं आहे, कोणी हर्ट झाला असेल, कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल किंवा कोणतीही भावना जी निगेटिव्ह आहे, जेलसी असेल किंवा एखाद्याबद्दल रोष असेल, राग असेल, त्या गोष्टी लेट गो करायला हव्यात. कारण त्यामुळे ब्लॉकेजेस क्रिएट होत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं एम किंवा जे काही ध्येय निश्चित केलं आहे ते अचीव्ह करता येत नाहीये. ते लेट गो करायला शिकलंच पाहिजे. त्याशिवाय आयुष्यामध्ये आणि सोल लेवलला सुद्धा आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे लेट गो करा, गोष्टी सोडून द्या. त्यानंतर तुम्ही आपोआपच पुढे जात राहाल. आणि आजचं जे 9 नंबरचं कार्ड होतं ते आहे हेल्पफुल पीपल. तुम्हाला अशी काही लोक मिळतील, असं काही फॅमिलीमध्ये असतील, तुमच्या फ्रेंड्समध्ये असतील, कोणत्या सर्कलमध्ये असतील तुमच्या, की तुम्हाला मदत करणारे लोक आहेत, तर त्यांच्याकडून मदत घ्या. कारण ते सगळे तुम्हाला मदत करू इच्छित आहेत. तर लाजू नका, संकोच बाळगू नका, त्यांच्याकडून नक्की मदत मागा. तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी ते लोक नक्कीच मदत करतील. तर हा होता आपला या पूर्ण आठवड्याभरासाठीचा एंजलिक गायडन्स. तुम्हाला आवडला असेल, रेझोनेट झाला असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दर आठवड्याला वीकली गायडन्स मिळू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.